नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. आज नगरमध्ये मुक्काम करणार तर 26 तारखेला मुंबईत पोहोचणार. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, परंतु जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जरांगे पाटलांना आवाहन. उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार. सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्व शासकीय कार्यालयांना निर्देश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वतःचा नागपूर रेल्वे स्थानकावरील अयोध्या कार सेवेचा फोटो ट्विट. तुम्ही फक्त नागपूर स्टेशन पर्यंतच गेला होतात, पण आमच्या लोकांनी बाबरी पाडल्याचे आमच्याकडे फोटो. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कार सेवेचे फोटो दाखवावेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटावर निशाणा. 22 जानेवारीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य निर्माण करायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवणार. राज्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आमच्यावर दादागिरीची भाषा करू नका. 26 जानेवारीपर्यंत तोडगा काढा. मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा. पुण्यातील पर्वती भागात असणाऱ्या राम मंदिराचा नेमका इतिहास काय आहे, जाणून घेऊयात. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य आश्रमाची स्थापना समर्थ सद्गुरू श्रीराम महाराज यांनी केलेली आहे. या सद्गुरू श्रीराम महाराजांची आख्यायिका अशी आहे की त्यांना प्रत्यक्ष त्यांचा जन्म भिकोडी गामी, म्हणजे गोंदवल्याच्या जवळ भिकोडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. माझं नाव श्री किरण विजयकुमार बेलसरे. या ब्रह्मचैतन्य आश्रम श्रीराम मंदिर पर्वतीगाव या ठिकाणी सेवेकरी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व पूर्ण जबाबदारी कुटुंबासह आम्ही सांभाळतो आहे. ह्या मठाचा पूर्व इतिहास म्हणजे 1968 साली या मठाची स्थापना सद्गुरू श्रीराम महाराज यांच्या हस्ते त्यांच्या भक्तगणांच्या सहकार्याने झालेले आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी 78 साली श्रीराम मूर्तींची स्थापना सद्गुरू श्रीराम महाराज यांच्या हाताने स्वहस्ते झालेली आहे. जो रामलला प्राणप्रतिष्ठा उत्सव जो आहे, त्यानिमित्ताने प्रत्येक नगर भागामध्ये, पुण्यामध्ये जिथे जिथे रामाची मंदिर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवासारखा मोठा कार्यक्रम साजरा करण्याचं आयोजन आपल्या राम मंदिरात देखील केलेलं आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये अखंड नामजप, 10 ते 11 या वेळेमध्ये भीमरूपी पठण, तसेच रामपाठ, तसेच रामरक्षा स्तोत्र पठण याचे आवर्तन या ठिकाणी घेतले जाणार आहेत. यामध्ये असंख्य लोक या ठिकाणी भक्तगण सहभागी होणार आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातही कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कीर्तन सध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय.
22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होती आणि त्या निमित्तानं पुण्यात कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी कीर्तन सेवा जी आहे ती संपन्न झालेली आहे। काही भाविक आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण वातावरण हे आध्यात्मिक असल्याचं पाहायला मिळतं आहे। तुम्ही स्वतः यामध्ये सहभागी झाला होतात, काय भावना आहेत? नाही, खूप चांगली भावना आहे यामध्ये। आणि इथे आता परवा दिवशी रामाचं आगमन होणार आहे आपल्या याच्यामध्ये, इंडियामध्ये, अयोध्येमध्ये। त्यामुळं खूपच छान वाटतं, एकदम मस्त असं वाटतं। अयोध्येमधून आणलेले मंगल कलशही आपल्याला इथे पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये अयोध्येतली पवित्र माती आहे, शरयू नदीतलं जल आहे आणि शिधा आहे। एकंदरीतच भक्तिमय वातावरण इथे संपूर्ण पाहायला मिळतं। अगदी जणू अयोध्येत आहे असंच इथे आल्यानंतर वाटतं। काय सांगाल? अयोध्येतून जे शिधा आलेला आहे त्याचा इथे महाप्रसाद बनणार आहे आणि तो 5000 लोकांपेक्षा जास्त लोकांच्या मुखामध्ये जाणार आहे। हे आमच्या एरियाचं भाग्य म्हणायचं की रामाचा शिधा इथं येऊन त्याचा महाप्रसाद होतो आणि तो आम्हाला मिळतो आहे। त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे। काय सांगाल सर? खरं तर काल भजन संध्या पार पडली, आज कीर्तनाचा आनंद जो आहे तो इथे भाविकांना इथे घेता आला। कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने जे आज श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेसाठी जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते अतिशय भक्तिमय, भजन कीर्तन अतिशय उत्साहात आणि जनसमुदाय अखंड असा जनसमुदाय लोटलेला आहे। आणि सर्व ज्या ह्या भागामध्ये रामराज्य आल्यासारखं दिसतं आहे आणि रामाचं म्हणजे इतकं हे भावनिक झालेले आहेत लोक। त्यामुळं येणारा 22 तारखेचा हा सण हा अगदी दिवाळीसारखा साजरा करण्यात येईल ह्या भागामध्ये। आणि हा पुण्यातला दक्षिणेकडल्या भागामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण रामभक्त कारसेवेसाठी उत्सुक आहेत। सर काय सांगाल? खरं तर इथे आध्यात्मिक असं संपूर्ण वातावरण पाहायला मिळतं आहे। पुण्याच्या ह्या दक्षिण भागात झालेला हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत आहे। इथून पुढं कार्यक्रमाची उत्सुकता सुगेला नक्कीच चांगल्या प्रकारे ही कार्यक्रम होईल अशी मला आशा आहे। अयोध्येतून आणलेले मंगल कलश आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत, त्याचं दर्शन भाविकांना घेता येत आहे आणि संपूर्ण देश राममय झाला असताना दक्षिण पुण्यातल्या भाविकांसाठी खास करून इथे अनेक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते देखील आयोजित केले जात आहेत। तुम्ही या सगळ्या भजन संध्या असेल किंवा कीर्तनाचा देखील आनंद घेतला, आस्वाद घेतला, काय सांगा? दिनांक 18 म्हणजे परवापासून रथयात्रेने चालू झालेला हा सप्ताह संपूर्ण देशभरामध्ये साजरा केलेला जात आहे। परवा रथयात्रा, काल भजन, आज परत भजन आणि उद्या संध्याकाळीसुद्धा आणखी भजनाच्या या कार्यक्रमामुळं संपूर्ण परिसर हा मंत्रमुग्ध झालेला आहे। आणि 20 तारखेच्या रामलल्ला अयोध्येच्या संभ्रमाबरोबरच अत्युच्च शिखर गाठलं जाईल आणि संपूर्ण देशामध्ये चालू असलेला रामलल्ला कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्साहानं पुण्याच्या दक्षिण भागामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या आणि गिरीराज सावंत यांच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठान यांच्यातर्फे साजरा केला जात आहे। निश्चितच कौतुकास्पद कार्यक्रम आहे। काय भावना आहेत सर, काय सांगाल? पुण्याच्या दक्षिण भागामध्ये हा प्रथमच कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे। डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब सार्वजनिक आरोग्य मंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानने आयोजित केलेला आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेलं 7 दिवस झालं हा परिसर सगळा उजळून निघालेला आहे। एक दक्षिण भागातनं हा कार्यक्रम सगळ्यामध्ये अख्ख्या पुण्यनगरीमध्ये दैदिप्यमान सोहळा, न भूतो न भविष्यती असा सोहळा या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। 22 तारखेला सकाळपासून ते रात्री 12पर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे, संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक जोड आहे। अतिशय सुरेख वातावरण आहे आणि एक पुण्यनगरीतला सगळा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे। काय भावना आहेत सर, काय सांगाल इथे? हा जो रामलल्लाचा कार्यक्रम आहे तो दक्षिण पुण्यामधला सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि हा जो कार्यक्रम जो आहे कार्यक्रम जो हा घडत आहे तर त्याच्यासाठी सर्वांना घरोघरी निमंत्रण दिलेलं आहे आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठान आणि गिरीराज भाऊ सावंत
हे स्वतः आम्ही सर्वजण आणि गिरिराज भाऊ सावंत स्वतः लोकांच्या घरी जाऊन त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की सर्वांनी इथं सहभागी व्हा. आणि त्याचं आज तुम्हाला इथं दृश्य दिसतं आहे की आज 4 दिवस झाला हा सप्ताह चालू आहे. ह्या सप्ताहामध्ये जसं दिवस जवळ येतात आहेत तसं संख्या वाढत आहेत, तसे लहान मुलंसुद्धा इथं पार्टिसिपेट करत आहे. आणि त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात एकच नाव येतं आहे, जय श्रीराम, जय श्रीराम आणि जय श्रीराम. नक्कीच त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो इथे श्रीराममय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. रामललाच्या नामस्मरणामध्ये न्हावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अयोध्या कारसेवकांचा आज पुण्यात ठाकरे गटाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी टॉप न्यूज मराठीने कारसेवकांशी विशेष संवाद साधला आहे. अयोध्येत उद्या म्हणजेच 22 तारखेला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जन्मस्थळाचं पूजन शिवसेनेचे सचिव आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते पार पडलं. त्याचबरोबर अयोध्येतील कारसेवकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. काय सांगाल, आपल्या काय भावना आहेत? ज्यावेळेस हिंदुराय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला शिवसेनेनं आदेश दिला की अयोध्येला जाऊन ते रामाचं बंदिवास घातलेला आहे, रामाची बंदी केलेली आहे त्या मोगलांनी, ती मशीद किंवा तो ढाचा जाऊन तुम्ही शिवसैनिकांनी पाडावा म्हणून पुण्यातून आम्ही जवळजवळ 2-250 शिवसैनिक साहेबांच्या आदेशाने आम्ही अयोध्येला गेलो. आणि कुणी नव्हतं केलं तर पुण्यातल्या शिवसैनिकांनी साहेबांचा आदेश मानून आम्ही तिथे तो ढाचा पाडण्याचं जे काम केलं. खरोखर आम्हाला गर्व वाटतो की आम्ही ज्या हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकाचा आदेश पाहणारे आम्ही खरोखरच जो आम्हाला आदेश दिला त्या आदेशाचं पालन आम्ही साहेबांप्रमाणे केलं. आणि जे आत्ता जर आम्ही जर शिवसैनिकांनी जर जो ढाचा पाडला नसता तर आज हे मंदिर उभं राहिलं नसतं. म्हणून हे सर्व श्रेय हे शिवसैनिकांचं आहे आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या आशीर्वादाचं आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या त्या आदेशाचं आहे. त्यामुळं कुणी आता काही म्हणून द्या की पण जर शिवसैनिक नसते तर तो ढाचा पडलाच नसता. कारण का अयोध्येला तुम्ही कसं गेला होता? अयोध्येला आम्ही पुण्यातून ट्रेननी गेलो होतो. जाताना आम्हाला आमच्या ट्रेनवर अनेक ठिकाणी आमच्या ट्रेनवर दगडफेक झाली, अनेक ठिकाणी आम्हाला पेट्टे बॉम्ब आमच्या रेल्वेवर टाकण्यात आले. काय ठिकाणी आमच्या गाड्या आणून ते जे बाण असतात ना, गावठी बाण, ते गाड्यावर सोडले. पण आम्ही कुठलीही जीवाची पर्वा न करता आम्ही त्यांना त्याच गावात जाऊन प्रत्युत्तर देऊन ज्यांनी आमचे हल्ले केले त्यांच्यावर आम्ही हल्ले करून अयोध्येला आम्ही पोहोचलोत. कारण का आम्हाला आदेश होता की आदेशाचं पालन करायचं, हा शिवसेना प्रमुखांचा आदेश असल्यामुळे आम्ही न डगमगता सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आम्ही त्या ठिकाणी आमचं जे आदेश होते त्या आदेशाचं पालन केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो, पहाटे 5 वाजता उठलो. आम्ही ट्रेन आम्हाला राहायला दिली होती, तर ट्रेनमध्ये आम्ही उतरलो आमचा ग्रुप. आणि पहाटे 5 वाजता उठल्यानंतर आम्ही त्या मशिदीच्या ढाच्याकडे गेलो. त्यावेळेस लाठी काटे घेतणारे बाजूला उभे होते, पण शिवसेना प्रमुखांच्या घोषणा देत डायरेक्ट ढाच्याकडे गेले आणि ढाचा पाडायला सुरुवात केली. काही ठिकाणी ढाचा पडत असताना अनेक जण त्या ठिकाणी दगवले गेले. आम्ही देखील वरतून खाली पडलो, त्यावेळेस आम्हाला जखमा झाला. आणि येताना रेल्वेमध्ये आमच्यावर अनेक दगडफेक झाले, ज्या ठिकाणी इतके दगडफेक झाले की आम्हाला भयभीत केलं. पण शिवसैनिक त्यातनं मी लढायला तयार होता आणि ते हल्ले परतून लावले. आज आम्हाला खूप आनंद आहे. या ठिकाणी राम मंदिराचं जे उद्या लोकार्पण होणार आहे ते शिवसेनेच्या प्रयत्नाने झालेले, साहेबांच्या प्रयत्नाने झालेले. हे सगळे त्यावेळेस लाठी गोळी खायला हे नव्हते, फक्त लाट्या घेऊन बाजूला होते. पण त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी ठोकली ना. त्यावेळेस मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, सरपोतदार साहेब, आनंद दिघे साहेब असे अनेक शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी आले होते. शाबीर शेख होते, असे अनेक नेते त्या ठिकाणी, त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही पार पाडला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळं आम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा वाटतो. तुमच्या काय भावना आहेत? आता त्या ठिकाणी राम मंदिर होतं 6 डिसेंबर 92ला ज्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो अयोध्येमध्ये, असं वाटलं होतं की नेमकं काय आहे. इतकं म्हणजे डिपार्टमेंट भरपूर होतं, सगळे पुढे जाऊन देत नव्हते आम्हाला, ढकली. त्याच्यात महिला कशाला, ते हिंदी भाषेत बोलत होते, त्याच्यात एक मराठी होता. त्यांनी म्हणला यांना दर्शनाला जायचं आहे रामाच्या, जाऊ द्या. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला दर्शनाला जायचं आहे. आम्ही गेलो पुढे, पण जास्त पुढं जाता आलं नाही. पण हे सगळे आमचे शिवसैनिक
पुढनं जाऊ देत नव्हते म्हणून मागनं गेले, मागच्या सगळ्या बॅरिकेड काढल्या आणि घुमटावरती चढले आणि पहिला घाव घातला. ज्यावेळेला पहिला घाव घातला त्यावेळेला जय श्रीराम सगळीकडून आवाज येत होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असे सगळे आवाज कार्यकर्ते देत होते. तो ढाचा पाडायला सुरुवात झाल्याच्या नंतर डिपार्टमेंटने इतका त्रास दिला, गोळीबार झाला. त्याच्यात ते 2 कोठारी बंधू तुम्हाला माहिती आहे ते गेले त्याच्यामध्ये. आम्ही लांब होतो, महिलांना जास्त पुढे जाऊ दिलं नाही, पण आमचे हे सगळे कार्यकर्ते पुढे होते. आणि ते झाल्याच्या नंतर माननीय शिवसेना प्रमुखांना जेव्हा आम्ही मातोश्रीवर भेटलो तेव्हा त्यांनी शाबासकी दिली की जेंट्सच्या बरोबर महिलासुद्धा गेल्या. मला अभिमान आहे, वाघिणी आहेत माझ्या या भाषेत. तुम्हाला काही त्रास झाला का? नाही साहेब म्हणलं, आम्हाला काही त्रास झाला नाही, आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलो. ठीक आहे म्हणे. मग ते पाडलं. ते पाडल्याच्या नंतर बाळासाहेबांच्यामुळे मस्जिद पाडली गेली आणि आज मंदिर तिथं झालं. नाही तर कोणी हात लावला नव्हता, कोणाची हिंमत पण झाली नसती. भाजपवाल्यांनी वर हात केले ज्या वेळेला केसेस झाल्या. एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, माझ्या शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला अभिमान आहे. आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही एक शिवसैनिक आहे. आणि आज त्यांच्या जन्मस्थळाच्या इथे कारसेवक म्हणून आमचा सत्कार होतो आहे. खरंच धन्यवाद. बाळासाहेबांची आठवण येते का? साहेबांची कायमच आठवण आहे. साहेबांच्या बरोबर बरीच वर्ष आम्ही काढलेली आहेत. त्यामुळं ज्या वेळेला काही वेळ येईल, राजे असायचे त्यांचे PA, ते फोन करायचे. घरातले फोन होते तेव्हा, मोबाईल नव्हते, की असं असं पुढे करायचं, की आम्ही ते केलंच म्हणून समजा. कारण मी जिल्हा प्रमुख होते 13 वर्ष, आता सहसंपर्क प्रमुख होते शिवसेने. ज्यावेळी तुम्ही कारसेवेसाठी गेला त्यावेळेस तुमचं वय किती होतं? साधारण किती असेल रे? 40 एक असेल, 40-41. 40. काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? जय श्रीराम. हनुमंत गणपत सोलनकर. थोडक्यात सांगतो, आम्ही कार सेवेसाठी तिथे जेव्हा गेलो, अयोध्येत पोचलो, ढाच्याच्या जवळ पोचलो, तेव्हा आम्ही तिथल्या नेत्यांना विचारलं की इथं कार सेवा म्हणजे, आम्हालाही 30 वर्षाचं होतो मी, मग आम्हाला काय माहिती नव्हतं कार सेवा म्हणजे काय. ते म्हणले कार सेवा म्हणजे इथं साफसफाई करायची. यार आम्ही त्या नेत्याला म्हणलं, इथं जर का साफसफाई करायची तर 20 लाख लोकांची काय गरज आहे, 100 लोकात झालं असतं ना. मग राजन काची शिवसेनेचे, त्यांच्याबरोबर आम्ही 14 जणांचा ग्रुप होता. आम्ही 14 जणांच्या ग्रुपमध्ये आता राजन काची सोडले तर बाकी सगळे आम्ही वय 30 वर्षाचे ठिल्लर पोरं होतो त्यावेळेस. मग आम्ही जरा थोडंसं तिथं मस्करी केली आणि आमच्या एका मुलाने मित्रांनी लघुशंका केली त्या भिंतीवर, बाहेर त्या कटडा होता त्याच्या. आणि त्याच्यावरती केल्यानंतर राजन रागवले की अरे असं नका करू, इथं आपण सैनिक आहोत. पण आम्ही काय ऐकलं नाही, आम्ही ते लात मारून ती भिंत पाडली आणि मग पाडा सुरुवात केली सगळ्यांनी. आणि तिथं एकही हत्यार नव्हतं 2 वाजेपर्यंत, पार नव्हती का कुदळ नव्हती. आम्ही तिथे बॅरिकेडला लावलेले ते जे पाईप आहेत मोठे, ते दगड मारून ते सगळे बॅरिकेडचे पाईप तोडले आणि त्या 10-10 फुटाच्या पाईपच्या पारा केल्या. आणि त्या पाऱ्यांनी मग ते काय चुनकडीचं होतं ते सगळं बांधकाम, मग ते सगळं चुनकडीचं बांधकाम आम्ही मग पाडायला सुरुवात केली. मग 3 ढाचे सगळ्या कारसेवकांनी, म्हणजे सगळ्या कारसेवकांनी मिळून पाडायला सुरुवात केली. त्याच पाईपांनी सगळ्यांनी पाईप तोडले ते मग. आणि मग 10:15 वाजता आम्ही सुरुवात केली पाडायला, बरोबर 4:15 वाजता 3 ढाचे पडले. आणि 3रा ढाचा जेव्हा पडला तेव्हा आपले 3 कारसेवक त्या 3ऱ्या ढाच्याखाली आजही त्यांचे तिथे कंकाल सापडतील. आणि हे जे झालं हे आपल्या पुण्यामधल्या आमच्या 12 लोकांमुळं ती पडली, नाही तर तिथं नुसती कार सेवा म्हणजे साफसफाई करून परत आले असते. 90 साली जे झालं तेच परत झालं असतं, पडली नसती. आता आमच्या ग्रुपमध्ये ज्ञानेश्वर चांदणे, नंदू फिटर आणि राजन काचीच्या त्या लक्ष्मी हनुमंत मंडळातले 12 जण होते. माझ्याबरोबर आमच्या घरापासला एक मोहन मोरे होता. तुमच्या काय भावना आहेत? बाळासाहेबांच्या आदेशामुळं आम्ही गेलो अयोध्येला. तिथं जाताना तिथं आम्ही ज्या टायमाला गेलो त्यावेळेला कोणते तिथं हत्यार नव्हतं पाडापाडी करायला. तिथं जे बॅरिकेड लावले होते त्याचे जे पाईप काढून आम्ही ते सगळं ढाचा पाडला. आणि तो ढाचा पहिला आपल्या शिवसैनिकांनीच पाडलेला आहे. आता जरी कोणी काय म्हणत असन आमच्यामुळं होतं आहे, पण ते तसं नाही आहे. शिवसेनेचं 100% श्रेय आहे, शिवसैनिकांनीच ते केलेलं आहे. बाळासाहेबांना त्या गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे. तुम्ही ज्यावेळी गेला होता तेव्हा तुमचं वय? माझं 19 वय होतं. हां, मी नुकताच कॉलेजमधनं पासआउट झालो होतो. आपण या ठिकाणी बघतोय की आता ज्या ठिकाणी कारसेवा करण्यात आली होती त्याच ठिकाणी राम मंदिर होते. याचा आनंद कारसेवकांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
पुण्यातील तुळशीबागेत असणाऱ्या राम मंदिराचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊया। नमस्कार, मी राघवेंद्र महारुद्र तुळशीबागवाले। मी तुळशीबाग देवस्थानचा ट्रस्टी आहे। यावर्षी मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे। तर आता 22 तारखेला जे रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये, त्याकरता तुळशीबाग आमच्या राम मंदिरात अतिशय जोरदार उत्साहाने दिवाळीसारखं सगळीकडे वातावरण आहे। सगळीकडं आपण बघायला सगळीकडं चांगली रोषणाई आहे। भरपूर कार्यक्रम 22 तारखेला आम्ही ठेवलेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहे। सर्व भक्त मंडळींची इथं नेहमी प्रचंड जी रामनवमीला गर्दी होती त्यापेक्षा जास्ती गर्दी आता यावर्षी 22 तारखेला अपेक्षित आहे। त्यामुळे सगळ्यांच्या दिवाळीसारखा उत्साह आमच्याकडे सगळ्यांमध्ये संचारलेला आहे। आणि हे मंदिर आमचं पुण्यातलं जवळजवळ सगळ्यात जुनं मंदिर म्हणलं रामाचं तरी हरकत नाही। 1761 साली याची आमच्या पूर्वजांनी नारायणप्पा तुळशीबागवाले आमचे पूर्वज त्यांनी याची स्थापना केली होती। त्यानंतर त्याच्या मंदिराची वाढ होत 1885 साली हा प्रचंड छान सभामंडप आणि हा मोठा कळस हा 1885 साली बांधला गेला। त्यानंतर इथं जवळजवळ कुठल्याही मध्ये विघ्न न येता आमचा रामनवमीचा उत्सव गुढीपाडवा ते एकादशी म्हणजे पायघड्या, ज्याला आम्ही पायघड्या म्हणतो, की ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक करतो आम्ही, तर हा पूर्ण कार्यक्रम आमचा कुठलाही वर्षी अगदी कोविडमध्ये सुद्धा कुठेही खंड न पडता आमचा हा उत्सव साजरा झाला होतोच। म्हणजे तर कोविडमध्ये सुद्धा धार्मिक कार्यक्रम आमचे सर्व चालू होते, कुठलंही बंद ठेवलेलं नव्हतं। त्यामुळे अखंड असा हा रामाचा जय जयकार आमच्या घरड्याच्या त्यांच्या रामाच्या आशीर्वादानेच विनाखंड चालू आहे। याचा आम्हाला खरोखर आनंद आहे। आणि पुण्यातलं तुळशीबाग मंदिर हे पुण्याचं एक नक्कीच मोठं वैभव आहे, याबद्दल पुणेकरांना नक्की खात्री आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य काय? ही मूर्ती दोन्ही पांढऱ्या रंगाच्या संगमरवरीमध्ये बनवलेली आहे। ही नाशिकहून आमच्या पूर्वजांनी नाशिकहून खास बनवून आणलेली आहे। रामाची मूर्ती आणि सीतेची आधी आली, नंतर काही दिवसांनी लक्ष्मणाची आली आणि मग तिघांची एकदम प्राणप्रतिष्ठा केली गेली। आणि त्यात आता नारायणप्पा तुळशीबागवाले आमचे जे पूर्वज होते त्यांनी त्यावेळी ते मंदिर आणि हा चौथरा आणि हे पंचायतानं राम याला गणपतीचं मंदिर, शंकराचं मंदिर, दत्ताचं मंदिर हे सगळी अशी पंचायत आणि मारुतीचं मंदिर असे पंचायतनाची स्थापना त्यापासून झाली आहे। मग वेळोवेळी त्याच्यात सुधारणा करून आज जे मंदिर आपल्याला दिसते ते 1885पर्यंत पूर्ण झालं। म्हणजे आता 1-1.5-2 वर्षापासून म्हणजे आम्ही इकडे येतो आहे आणि अक्षरशः आठवड्यातनं एकदा वगैरे आम्ही येतोच दोघी। आणि मी तर लहान असल्यापासूनच येते, हिला आत्ता ते सगळं झालं, बट खूप एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी। आणि तुम्हाला या मंदिरात आल्यावर कसं वाटतं? खूप छान वाटतं, म्हणजे असं वाटतं की काहीतरी दैवी आहे। आणि इथून जेव्हा परत जाते तेव्हा असं वाटतं की जी पास्ट काही कर्मा किंवा काय असेल ते सगळं डिलीट होऊन एक नवीन आयुष्य परत असं त्यांनी चान्स दिल्यासारखं मला फील होतं। आणि खूप खूप काय म्हणतात, खूप मनाला शांतता मिळते आणि एक काय म्हणतात पुढच्या कामांसाठी एक उत्साहसुद्धा मिळतो। मग तुम्ही 22 तारखेसाठी काय तुमचं काय म्हणजे तुम्ही दिवाळी साजरी करणार आहात का? येस, ॲक्च्युली हे रोजच साजरी, माझं तर असं म्हणणं आहे की 22 तारीख हे एक निमित्त आहे। सो तेव्हा तो नुसताच आलेला नाही आहे, तर एक चेंज आलेला आहे। सो सगळ्यांनी रामराज्य आलेलं आहे, सो तसंच वागलं पाहिजे, सगळं घाण नष्ट झाली पाहिजे आणि सगळं परत पॉझिटिव्हली सुरू झालं पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे। आणि सगळ्यांनी तसंच करावं, एक नवीन आहे तो आलेला आहे, तर आपण त्याचं स्वागत तर दिवाळीसारखंच झालं पाहिजे आणि दररोज शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे, हेच मी इच्छा आहे माझी। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich
Proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. नमस्कार. राज्यासाठी हवामानाचा अंदाज व इशारा पुढील प्रमाणे. काल दक्षिण कर्नाटक ते मध्य छत्तीसगडपर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भपर्यंत आहे. तसेच हवेतील वरील स्तरातील चक्रीय स्थिती उत्तर कोकण आणि लगतच्या परिसरावर असल्यामुळे राज्यात आर्द्रता वाढली आहे. यामुळे विदर्भात 21 ते 24 तारखेपर्यंत तर मराठवाड्यात उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी अति हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी घट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच 21 ते 23 तारखेपर्यंत पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलंय. मोदी साहेबांनी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लोक आनंदी आहेत, खुश आहेत आणि आनंद व्यक्त करतायत संपूर्ण देशभरात आणि सगळ्यांनाच आनंद आहे. आणि त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये पण त्याचा पूर्ण चैतन्य आणि त्याचं रिफ्लेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळत होतं. खरं म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन ही 19वी टाटा मुंबई मॅरेथॉन आहे. यामध्ये ॲथलीट तर असतात देश विदेशातले, पण सर्व लोक याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत दिव्यांगांपर्यंत सर्वजण या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असतात. खरं म्हणजे एक मुंबईचं आकर्षण आहे. या मुंबईच्या मॅरेथॉनचं वेळ वाट लोक पाहत असतात. ही जगातली 10वी टॉप 10 टाटा मुंबई मॅरेथॉन आहे आणि मुंबईसाठी धावत असते. आज मुंबई 24/7 आहे. मुंबई कधी थांबत नाही. मुंबई धावत असते, मुंबई धावत असते आणि त्याचं एक सिम्बॉलिक एक प्रतीक म्हणून एक टाटा मुंबई मॅरेथॉनकडे पाहिलं जातं. हजारो लोक धावक या ठिकाणी सहभागी होतात आणि वेगवेगळे पर्यावरणाचे संदेश त्यांच्या टीममधून दिले जातात. खरं म्हणजे आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज यावर देखील अनेक लोकांनी थीम बनवून आणल्या होत्या आणि त्यामुळे हे मॅरेथॉन एक आगळीवेगळी मॅरेथॉन आहे. मोठ्या प्रमाणावर लोक असताना देखील त्याचं नियोजन अतिशय चोख उत्तम केल्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि आपले सर्व जिल्हा प्रशासन, आपल्या विविध विभागाचे अधिकारी, रेल्वे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धावक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण ते याच्यामध्ये धावतात म्हणून याची शोभा वाढते. आणि टाटा मुंबई मॅरेथॉन हे सोशल, जसं ते अगदी सॉल्ट टू स्टील म्हणजे मिठापासून एअरलाईनपर्यंत गेले, परंतु सोशल ॲक्टिव्हिटीज त्यांनी सोडलेल्या नाहीत. सोशल ॲक्टिव्हिटीजवर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी फोकस केलेला आहे. त्यातलाच एक भाग मुंबईच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी आणि मुंबईच्या प्रगती आणि मुंबईची युनिटी यासाठी त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. राम मंदिराच्या प्रारंभी स्थापना आहे, मात्र तुम्ही सांगणार नाहीये, तुम्ही ट्विट केलेलं आहे. नेमकी काय भावना होती उद्या न जाण्याची? अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला. झाला साजरा काळ. सगळे मुंबईमध्ये काल ठाण्यापासून सुरुवात झाली. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य आहे. प्रत्येक मंदिरामध्ये आमचे लोकप्रतिनिधी मंदिराची स्वच्छता करणार, रामज्योत प्रत्येक ह्याच्यामध्ये दिवे लावणार, घरापासून आणि संपूर्ण मुंबईमध्ये जेवढ्या आपल्या प्रशासकीय इमारती आहेत त्याची रोषणाई करणार आणि स्वच्छ जी मंदिरं आहेत त्यांचा परिसर आहे तो सगळं स्वच्छ करणार. सर्वजण त्याच्यामध्ये त्या मोहिमेत उतरणार. एक
मोठा एक जल्लोष खेड्यात, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, जिकडे तिकडे सगळीकडे आपल्याला हेच वातावरण पाहायला मिळेल. आपण मॅरेथॉनमध्ये पण ते अनुभवलेलं आहे. मुंबई टाटा मुंबई मैराथन ये 19th मुंबई मैराथन है. इसका इंतज़ार सभी लोग करते हैं. यहाँ पर जो धावक है देश विदेश में से भी आते हैं और यहाँ के स्थानिक भी, बच्चे से लेके सीनियर सिटीजन से लेके दिव्यांग तक सभी लोग इसमें आते हैं. अलग अलग मैसेज, अलग अलग थीम बनाकर वो दौड़ते हैं. इस पर पर्यावरण हो या समाज के लिए गुड मैसेज हो, वो देने का काम करते हैं. और निश्चित रूप से दुनिया में एक टॉप 10 में आने वाली ये मैराथन है. इससे मुंबई एक सिंबॉलिक, मुंबई का प्रतीक है. मुंबई रुकती नहीं, मुंबई दौड़ती है. और इसलिए वो एक यूनिटी के लिए, मुंबई के डेवलपमेंट के लिए, मुंबई के स्वास्थ्य के लिए, मुंबई क्लीन ग्रीन सिटी हो इसके लिए, पर्यावरण के बचाव के लिए ये सब लोग दौड़ते हैं. डेवलपमेंट के लिए ये आज धावक हम देखते हैं, हजारों की तादाद में लोग इकट्ठा हुए और आनंद ले रहे, मजा ले रहे. और भागना ये तो हेल्थ के लिए जरूरी है और वो भी काम हो जाता है. और इसलिए इसका पूरा नियोजन जो है, आयोजन बहुत ही अच्छे तरीके से किया है. इसलिए मैं पुलिस प्रशासन, हमारा जिला प्रशासन, सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूं. उनका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातून पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात. त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच. आणि त्यांनी मला असलं सांगितलं, आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की मंदिराचं सगळं काम 2027मध्ये म्हणजे 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते काम सुरू आहे. आता कसं कसं काय होतं आहे हे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया. दोन दिवसापूर्वी दादांनी मशीन चौक ते कात्र चौकादरम्यान पाहणी केली. त्या पाहणी दौऱ्यावर खूप राजकीय चर्चा सुरू झाली. तुमच्या मतदारसंघात दादांनी खूपच लक्ष घातलेलं दिसतंय. काय वाटतं तुम्हाला? दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार असतो. म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे, केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात, पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले ह्याच्यात गैर काय. 2 दिवसापूर्वी रोहित पवारांना ईडीचं एक समन्स आले, बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले चौकशीला. रोहित पवारांनी त्यांना उत्तर देत असं म्हणले की जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात, असं काय आहे, थोडं उशिरा बोलवा. नाही, लवकर किंवा उशिरा नाही. आदल्या दिवशी नाही त्याच दिवशी आलं, राजन साळवींनाही त्याच दिवशी आलं आणि रोहित पवारांनाही आलं. विरोधकांचा आवाज 1 मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी. विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या विशेष नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहो, हे दडपशाहीचं राज्य आणि देश आहे ना, काय त्याच्यात नवीन. आणि डेटा, मी आरोप करत नाही आहे त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर, पण तुम्ही जर डेटा काढला, पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड की या देशात इन्कम टॅक्स, CBI आणि EDच्या नोटिसेस या 95% विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत. हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED आईसच्या नोटिसेस येतात. त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही. आमची भाषणं जरा धारदार झाली की नोटिसेस येतात, त्यांच्या विरोधी बोललं की नोटिसेस येतात. एक मेंबर्स आहेत ते पुन्हा इंडियाकडे जाताना दिसत आहेत किंवा चर्चा सुरू झाल्या. नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बातमी येतात की ते आता इंडिया जॉईन करतील.
इंडिया अलायन्समधून बाहेर पडलो. या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मीटिंग्स ज्या आहेत त्या सतत होत आहेत, मात्र त्याच्यातून फ्रुटफुल असं काही कॅन्डिडेटचं दिसत नाही PM-चं, किंवा जे विरोधक विचारतात किंवा सत्ताधारी सतत विचारतात भाजपकडून एनडीएकडून विचारलं जातं उमेदवाराचा चेहरा काय. भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही, कारण जो हल्ला ते आमच्याकडे करायचे तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू. आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत याचा कोणीतरी आढावा घ्यावा. त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतलेत किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय. त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की 36 सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या 36 ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत. पुढच्या 2-4 दिवसात आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत, तर पुढच्या 2-4 दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली आहे. मला तारीख माहिती नाही, आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या, त्यामुळे ती एक 2-4 दिवसात होईल मीटिंग. आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परमिटेशन्स कॉम्बिने म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मीटिंग्स व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल. आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल, पण इथं टीम आमच्याकडे चांगली आहे. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे, कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे. कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतं आहे. आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही. जरांगे पाटील मुंबईला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसण्यासाठी जाणार आहे. 2-4 दिवस संपूर्ण लॉ अँड ऑर्डर जे आहे त्यांच्यावरती डिपेंड असणारे मोठ्या संख्येनं लोक त्यांच्यासोबत जातील असं सध्या चित्र आहे. एकूण लॉजिस्टिक्स किंवा सगळी यंत्रणा पाहता तुम्हाला काय वाटतं, जर इतक्या मोठ्या संख्येनं लोक मुंबईमध्ये आले तर वेगळ्या समस्या आणखी निर्माण होतील, सॅनिटेशनच्या असतील किंवा इतर सरकार दृष्टीनं सरकारने तयारी केलेली तुम्हाला दिसते? नाही, तो सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिला आहे, आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. आणि जरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की ह्या तारखेला मी येणार आहे. तर इतर 2 गोष्टी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवर आला नसता. आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल. बघूया काय होतं. ताई, त्यालाच धरून एक प्रश्न आहे. 26 तारखेपासून पुन्हा नेत्यांना, खासदार आमदार सगळ्यांना गावबंदी करा असं एक आव्हान मनोज जरांगे पाटलांकडून आज सकाळी करण्यात आले. पुन्हा तीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवत होईल, कारण जाळपोळ झाली होती, दगडफेक झाली होती, अनेक मंत्र्या नेत्या आमदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या. तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान कराल? पुन्हा काय तशी परिस्थिती राज्यात निर्माण होईल? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. आणि कोणीही सरकार म्हणजे आमचा उद्या येईल किंवा आत्ता जे सरकार आहे त्यांनी जर प्रस्ताव आणला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही हो. आम्ही विरोधी पक्षातले आहोत. जे सत्तेमध्ये आहेत, 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ताकद लावली पाहिजे ना. लॉ अँड ऑर्डर इज अ स्टेट सब्जेक्ट आणि ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, मला विचारायच्या ऐवजी. त्याच देवेंद्र फडणवीसांनी ना एक फोटो ट्विट केला आहे, कदाचित तुम्ही बघितला असेल. ते नगरसेवक असताना म्हणजे खूप जुना आहे, कारसेवक म्हणून ते रेल्वेने नागपूरवरून रवाना झालेला फोटो आहे. विरोधक सातत्याने विचारत होते की राम मंदिरासाठी तुमचं योगदान काय, किंवा मस्जिदीवरून तो सगळा विषय झाला होता. त्यांनी आज सकाळी एक फोटो ट्विट केला ज्यात फडणवीस स्वतः नागपूर रेल्वे स्टेशनातून तिकडे अयोध्येला जाताना दिसतात कारसेवक म्हणून. राज्य सरकारने 26 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मराठा समाज ठरल्याप्रमाणे पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो, हे काल सिद्ध झालेलं. मराठा समाज प्रचंड ताकदीनं मुंबईकडे येणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन, कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला. आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे. त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले. या राज्यातले सगळा मराठा बांधव
25ला सकाळी जर निघाल तर 25ला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि 26ला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार. आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आहे तुमचा? आज माथुरीपासून विसांगवी, पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबाग करंजी घाटातून आज प्रवास करत करत तिसगाववरून आम्ही जातो. काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये, परंतु संविधान हातात कुणी घेऊ नये, घेण्याचा प्रयत्न करू नये. आत्ताच करा हे म्हणणं चुकीचं आहे असंही ते म्हणतात. त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबरच असतं. कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं. कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे. कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे. आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं. नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल याच्यात काय मोठेपण आहे त्यांना? याच्यात तोडगा कसा काढता येईल? याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीनं मार्ग कसा काढता येईल? कारण सत्ता येत असते जात असते, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेचा तर तो कायमचा मनातून उतरत असतो. त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण त्यांना आणखी सांगतो आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो तर कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं. आम्ही 26ला तोडगे काढा 26च्या आत. कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून माघार येणार. कारण प्रत्येक गल्लीत असणारे माघारी पाठवणार कोणाला? तुम्ही 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी. भाषणात पण म्हणाले जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला, काय आम्ही आमच्या मागणीवर ठामच आहे. आणि बहुतेक ते त्यांच्या मागणीवर ठामीत वाटतं. मराठ्याला द्यायचं नाही, मराठ्यातले पोरं मोठ्याने झाले पाहिजे. कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना. कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय. आता नोंदी नसत्या तर मराठ्याला 200 वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते. फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायची हेच वाट्याला राहिलं असतं. परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार. आणि आम्ही तर 7 महिने वेळ दिला, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे? काय चूक आहे आमची? मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला 7 महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो, तुमच्या गावाकडे नाही आलो? बघूया 2 दिवस वाट नसतात त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही. कारण आम्ही जर 2 दिवसाच्या नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं. तुम्ही स्वयंपाक बघितला ना, घराघरातून बीड जिल्ह्यातून इथं जेवणाचं साहित्य आलंय. बीड जिल्ह्यातून पुरं किती लोक येऊ द्या, तसं त्याचा विचारच न करू. एका मराठ्यांनी 2-2, 4-4 किलो जरी घेतला तरी 4 पाय आता येणार 3 करोड पुरेच गुलाल टाकायला सगळेच येते. कारण सगळ्याच्या लेकराचं कल्याण झाले. 5 कोटी 5.5 कोटी सगळेच गुलाल जर म्हणलं नुसता मोजायचा मग ठेवते. एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही गेल्या आंदोलनात गेल्या 3 महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्यावर चरसंधान साधताय भाषणातून, तर त्यांच्या पाठीमागं त्यांची राष्ट्रवादी आहे अशी अनेकदा समोर आलेलं होतं. त्यांचीच अडचण होते का? तुम्ही तर म्हणताय की शिंदे या आरक्षणासाठी सकारात्मक आहेत. नाही, त्याच्या शिराचं काय चढत कोणच काय आम्ही काय केलं त्याला, तेच आमच्या मागं लागत आहे. आम्ही त्याला होता त्रास दिला नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचण तेच आणतायत का मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून छगन भुजबळांच्या बाजूनं होत? ती कशाचं अडचण आणते? आता अडचण आणली त्यांनी तरी आरक्षण मिळालं, त्यामुळे त्याला सुचानच काय करावं. ती आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात जावा गेलो, मराठ्यांना आरक्षण मिळालंय, मराठा आपल्या विरोधात जाऊन बसला, आरक्षण पण मिळालं. त्याला आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला, तुझ्या पात्रा फित्रा सगळ्या मोडून, कुठे फिटे सगळे मोडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवे. आता शेवटच्या टप्प्यात आणलंय, मुंबईला गेलं 100% आरक्षण मिळालं, त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा. कारण तुम्ही 25ला जर सकाळी निघालात तर 25ला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येताय. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या.
उद्या राम मंदिरांची प्राणप्रतिष्ठा आहे, तुम्ही मुंबईला चाललाय, तुम्ही रामाचेही भक्त आहात, मात्र तुम्हाला रामाच्या दर्शनाला जाता येत नाही, काय भूमिका आहे? इथून पण आपण नाव घेऊ शकतो, इथून सुद्धा जप करू शकतो. आम्ही रस्त्यातच पूजा करणार उद्या. हो उद्या. पण जो समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, सगळे सुरक्षित मुंबईपर्यंत पोहोचावेत यासाठी तुमच्या काय सूचना आहेत सर्वांना? सगळ्यांना सूचना दिल्या, शांततेत वाहनं चालवा, पळू नका एका पुढे एक, सगळ्यांनी एका लाईनीत चाला. सगळ्यांना सांगितलंय, रात्री पण सांगितलंय, आजही पुन्हा आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, सगळेजण स्वयंसेवक बनून बना, धावपळ करू नका एकमेकाच्या पुढे, कोणालाही जाणे झाली पाहिजे आपल्याकडून. कारण आपल्या खांद्यावरती मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याची जबाबदारी, आपण जेवढे मुंबईला चाललो तेवढ्यांच्या. ज्यावेळेस 25ला मराठा समाज राज्यातला 26 तारखेसाठी मुंबईत येणार आहे, त्यावेळेस तेही त्यांच्या खांद्यावर स्वयंसेवकाची जबाबदारी घेतील. परंतु आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत सगळ्यांनी शांततेत जायचं. कोणी आपल्याला काय त्रास दिला तरी पण ऐकायचंय, कोणी व्यसन पण करायचं नाही आणि सगळ्यांनी शांततेत चालायचंय. आपले हाल होतील, आपल्याला त्रास होईल, परंतु पुढच्या पिढ्यांना फारचं कल्याण होणार आहे. म्हणून जे जे रॅलीत आहेत बांधव, त्यांनी सगळ्यांनी शांततेत दमानं चालायचंय, ही सगळ्यांना विनंती. आणि 25 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मुक्कामाच्या ठिकाणी यावं, कारण 26ला आपल्याला आझाद मैदानाकडे पायी जायचंय आणि आमरण उपोषण मुंबईत तुम्ही येऊ नये सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे. आम्ही म्हणल्यावर जमून का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे? ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? शंभूराजे देसाई हो कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही. मुंबईत येऊ नका म्हणजे काय? म्हणलं का तुम्ही मुंबईत काय करता? पिढ्याना फार. ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आणि ही शक्ती खूप महत्वाची असते, हे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात. आपण सर्व एका जिद्दीने एकत्र आलेलो आहोत, एका ताकदीने एकत्र आलेलो आहोत. ना हातात आपल्या खोके आहेत. हे काय लिहिले? ईव्हीएम हटाव देश बचाव. मी म्हणीन पहिलं खोके सरकार हटाव आणि महाराष्ट्र बचाव. बसून घ्या दादा, बसून घ्या, बसा बसा, आपला मेसेज पोचला. पण आज एका वेगळ्या जिद्दीने आलो. ह्या गद्दारांसारखं आपण वेगळा कब्जा करून बसलेलो नाही आहेत खुर्चीवर. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाही आहेत. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात, आपल्या हृदयात मस्ती नाही आहे, आपल्या डोक्यात माज नाही आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जे प्रेम आहे, ते प्रेमाचं बंधन आपल्याला एकत्र आणतं. आणि हे प्रेम नुसतं एकामेकांसाठी नाही, तर आपल्या महाराष्ट्रासाठी जे प्रेम आहे, ते प्रेम, ती भावना आपल्या सर्वांना एकत्र आणत आहे. आज आपण पाहत आहोत, गेले 2 वर्ष एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं आहे. आणि अवकाळी सरकार जे होतं, खरं तर चांगलं चाललेलं आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते सरकार यांनी गद्दारी करून बाजूला पाडलं आणि अवकाळी खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलं. नाही ऐकून आलं परत काय? बघा, इथे प्रचाराची गरजच नाहीये. हे ना, पुढचं भाषण आपण दिलं पाहिजे. कपडे काय बदलायचे, हुडी काय घालायचे, तुम्हाला माहिती आहे सगळा काळ कसा होता तो. पण तुम्ही मला सांगा, जे भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे मिंदेंचं, 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, खोके सरकार डोक्यावर बसवलं. एवढं सगळं केल्यानंतर खुर्च्या त्यांना मिळालेल्या आहेत, पण महाराष्ट्राला काही मिळालंय का? 2 वर्षामध्ये एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? नाही आलाय. आता पण तळेगावला होतं, मागच्या वर्षी देखील आम्ही तिथेच एक मोर्चा काढला होता, मोठा मोर्चा निघाला होता. आणि तो मोर्चा एवढ्यासाठीच काढला होता, आक्रोश मोर्चा होता, तरुणांचा मोर्चा होता. कारण जे वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी आपण ऐकली असेल सगळ्यांनी. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले? जरा हात वरती करून दाखवा. सगळ्यांनी ऐकलं ना? तळेगावमध्ये येणार होतं. जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव साहेबांना सोबत देऊन शिवसेनेच्या सोबत उभे होती, अन्य मित्र पक्ष होते आपले, हे सगळेच लोक जेव्हा आपण सरकारमध्ये बसलो होतो, महाराष्ट्रासाठी आपण लढत होतो, झगडत होतो आणि सगळे एकत्र येऊन आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत होतो. उद्योग क्षेत्रातच बोलायचं तर कोविड काळ सुरू असताना देखील अर्थचक्र देशाचं बंद पडलं होतं, तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 2 की 3 मॅग्नेटिक महाराष्ट्र हे समिट घेतले.
आणि 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. लाखो तरुण तरुणींना रोजगार निर्माण होतील अशी आपण पावलं उचलली होती. पण ज्या मिनिटाला सरकार पडलं त्या मिनिटाला सगळे उद्योग एका मागोमाग एक पाठवायला लागले. ते कुठे? बरोबर ना? मला तुम्ही सांगा, वेदांता फॉक्सकॉन पाठवलं कुठे? एअरबस टाटा पाठवलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवला कुठे? बल्क ड्रग पार्क पाठवला कुठे? फिल्मफेअर अवॉर्ड पाठवलं कुठे? मग आता वर्ल्ड कपची फायनल पाठवली कुठे? 40 गद्दार पळवले कुठे? कळलं तर सगळं का होतं हे? ह्या चोरांना, अलिबाबा आणि 40 चोरांना जे पळायचं होतं तरी सुरत निवडलं, सुरतेमध्ये जाऊन लपले आणि आता थँक्यू बोलायला, त्यांना त्यांचे आभार मानायला प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येतोय तो गुजरातला पाठवला जातोय. हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं. मला वाटलं होतं की तुम्ही 2 पक्ष फोडले, एवढे हजारो कोटी वापरून ह्या चोरांना विकत घेतला, 40 चोरांना. त्याच्यातले खासदार काही इकडचे एक आहेत, लपत छपत कसे गेले तुम्हाला माहिती आहे सगळे. हे सगळे सुरतेला पळाले, गुवाहाटीला पळाले, गोव्याला पळाले, टेबलावर चढून नाचले देखील, पण त्यांची सुरत आता दाखवण्यासारखी राहिली नाहीये. इथे माथेवर त्यांच्या गद्दारीचा जो शिक्का बसलाय ना, तो जीवनभर त्यांचा शिक्का बसणार आहे. पण आज दुर्दैव हेच आहे की जे मी सांगतो, वेदांता फॉक्सकॉन जो आम्ही मोर्चा काढला होता तळेगावला, तुम्ही विचार करा, एका वेदांता फॉक्सकॉनमुळे आपल्या राज्यात काय काय येऊ शकलं असतं. एका वेदांता फॉक्सकॉनमुळे 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती. 2.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक. 1 लाख मुला मुलींना, तरुण तरुणींना, सुशिक्षित लोकांना जे आज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला असता. पूर्ण आपल्या परिसरामध्ये किती चांगले अजून गोष्टी उभारू शकलो असतो आपण. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1 लाख लोकांसोबत, म्हणजे तुम्ही विचार करा, वेदांता फॉक्सकॉन हा 1 लाख लोकांना रोजगार देणार होता. वेदांता सोबत 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या. किती? 160. 50-70 हजार जॉब्स असेच निर्माण झाले असते. कुठे आपल्याला फिरायलाच नसतं लागलं. शिक्षणाचा दर्जा आहे, चला तुम्हाला मिळाला जॉब. तुम्हाला कुठची स्किल आहे, चला मिळाला जॉब. कुठे पुण्याच्या जवळ आहात, मिळाला जॉब. पिंपरीमधले आहात, मिळाला जॉब. पण आज दुर्दैव हे आहे की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेल्यानंतर कुठे पाठवलं माहिती तुम्हाला? ढोलेरामध्ये. ढोलेरा नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये, तिथे पाठवलं गेलं. त्यांना सांगितलं महाराष्ट्र में मत जाओ तो गुजरात में जाओ, ढोलेरा में जाओ. आणि ढोलेरामध्ये गेल्यानंतर त्यांनी जाऊन पाहिलं, तिथे ना वीज आहे, ना पाणी आहे, ना रस्ते, ना काहीच. काय म्हणजे कुठे आपलं तळेगाव आणि कुठे हे ढोलेरा? तुम्ही विचार करा. ढोलेराला गेल्यानंतर मी त्यांना फोन केला. जे उद्योगपती होते ते 2-3 त्यांच्या आजूबाजूचे होते, त्यांना फोन केला मी. बोलो काय हो, तुम्ही कशाला तिथे गेलात? तर सर आपको पता है ना किसने बोला? भाजपने हमें बोला गुजरात में लेके जाओ. ठीक आहे, मग पुढचं काय? जर महाराष्ट्रात तुम्ही असतात तर किती वर्षात तुम्ही तुमच्या उद्योगाला सुरुवात करू शकला असतात? ते बोले आदित्यजी 2 वर्षात आम्ही आमचा उद्योग इथे सुरू केला असता. बोलो ठीक आहे, मग आता गुजरातला गेलात, किती वर्ष तुम्हाला लागतील? ते बोलतात साहेब 7 ते 8 वर्ष कमीत कमी लागतील हा उद्योग इथे सुरू करायला, कारण इथे काहीच नाहीये. सुरू करायचं तर कुठून सुरू करायचं मला कळतच नाही. आम्ही हैराण आहोत कुठून सुरू करायचं. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी, मला माहिती नाही तुम्ही वाचलं की नाही, पण जसं महाराष्ट्रातून उद्योग हा वेदांता फॉक्सकॉनचा गुजरातला गेला, 2 की 3 महिन्यापूर्वी फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही उद्योग हा सुरू करू शकत नाही, आम्ही ह्या देशात येऊ इच्छित नाही, आम्ही हा उद्योग आमच्या हिंदुस्थानात आणणार नाही. नुकसान कोणाचं झालंय? बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या. आज खूप आनंद होतो आहे की आज मी पुण्यात आहे नमो चषक
या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी हर्षदाताई त्यांच्या मेन ऑर्गनायझर आपल्याबरोबर आहेत आणि खूपच स्फूर्ती आणि उत्साहाने स्त्रियांनी यात भाग घेतला आणि फारच उत्साहाने आता हा वॉकेथॉन चालू झालेला आहे. अंकिताताई पण आहेत, चंद्रकांत दादा पाटील पण आत्तापर्यंत होते आपल्याबरोबर. तर खूपच उत्साहाचं असं वातावरण आहे आणि छान वाटतंय. ताई, उद्या 22 तारीख आहे. गेली अनेक वर्ष ज्याची आपण वाट पाहत होतो, त्या मंदिराचं उद्घाटन होते. कसा उत्साह आहे, तुमची काय तयारी असणार आहे उद्या? उद्या तर पूर्ण भारतवर्षात, पूर्ण देशात एक दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे. याचा आनंद आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहे, प्राण प्रतिष्ठान त्यांचं होणार आहे. खूप सुखाची अशी ही बाब आहे. इतक्या वर्षांनंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीमुळे, आपल्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींमुळे, पॉलिटिकल विलमुळे आणि करेक्ट डिसिजन्समुळे. ताई, तुम्ही उद्या मोठा उत्साह पूर्ण देशभरात होतो, त्या निमित्तानं काय कुठलं श्रीरामाचं गाणं असेल तर तुम्ही माझं एक आत्ता कैलाशजींबरोबर थोडं मी गायलं होतं, ते रिलीज झालं. आणि आता एक ॲक्च्युली आज मी ही गोष्ट बाहेर काढते, पण लवकरच देवेंद्रजींनी लिरिक्स लिहिले आहेत श्रीराम रामजींवर आणि त्याला गीतबद्ध केलं आहे अजय अतुलजींनी. त्या गाण्यात पण मी त्याचा एक पार्ट आहे. तो कडू ऐकायला आवडेल ते आता एखादं गाणं मी एवढंच म्हणीन. आता गाणं मला खोकला आहे म्हणून मी नाही म्हणत, मग तुम्ही ट्रोल करता नंतर. त्याच्यापेक्षा मी एवढंच म्हणीन, कण कण में राम है, मन मन में राम है, जन जन में राम है, हर जन में राम है. तर हे या देशाचं वातावरण राममय झालेलं आहे आणि आपण खूप प्रेमाने त्यांचं स्वागत करूया देशभरात. ताई, खरं तर एक छोटासा राजकीय प्रश्न आहे. सगळ्यांना आमंत्रण देण्यात आले, अनेक विरोधी पक्ष उद्या तिथे जात आहेत. काँग्रेसनं जरी बहिष्कार टाकला असला, दुसरीकडं उद्धव ठाकरेंना मानाचं निमंत्रण दिले, पण उद्या ते नाशिक दरबार काळाराम मंदिरात जाणार आहेत, ज्या मंदिरात मोदींनी पूजा केली आहे. आमंत्रण स्वीकारायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? मला उद्धव ठाकरेंच्या विषयी काही बोलता येणार नाही, कारण तो त्यांचा विचार आहे, त्यांचा स्टॅन्स आहे, तर मला त्यावर काही बोलता. काँग्रेसच्या स्टँडवर कसं बघता? कारण एवढा मोठा सगळे जाणार होते आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला की आम्ही जाणार नाही. आता एवढ्या देवेंद्रजींनी म्हटलेलंच आहे की काँग्रेसच्या बाबतीत जर मोदीजी म्हणाले कधी की काँग्रेस अच्छा काम करीये, तरी ते त्याला निगेट करतील, ते तरी म्हणतील की नाही हे गलत आहे. तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला ज्याच्यात भाजपा आहे ते सामील. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.